तर मनूचा ना स्पेशल डे येणारच आहे लवकर, तर काय ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी ना मम्मी पण गावाहून आलेत आज, तर छान असं जेवण वगैरे करून घेतलं आणि थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून त्यासाठी ना गोळी वगैरे घेतली. मनूचं ना सेरेलॅक संपलं होतं होममेड, जे की राईस आणि डाळ घालून मी बनवते. माझ्याकडनं डाळ खूप दिवसापासून संपली होती आणि काल मम्मीने अशी छान डाळ आणली होती, तेच घालून मी सेरेलॅक्स बनवलं, कारण दुसरे डाळी घातलं तर ती खात नाही आहे व्यवस्थित. म्हणून ना फक्त डाळ आणि तांदूळ घालते, त्यामध्ये थोडेसे बदाम काजू घालते. तसं ती भात वगैरे खायला लागली आहे, पण थोडं म्हणजे डिरेक्टली बदाम काजू आणि नाही खाऊ शकत, म्हणून यामध्ये घातलं तर थोडं छान राहतं, म्हणून मी त्यासाठी सेरेलॅक्स बनवते. एक टाईमसाठी तिला खाऊ घालते आणि मशीन लावली होती, पण त्यामध्ये ना लिक्विड घालायला विसरले होते. मग ते आठवलं आणि लिक्विड घालून घेतली. आणि यांचा पण ड्युटीचा वेळ झाला होता, त्यांच्यासाठी पण डबा वगैरे बनवलं होतं. ऑलरेडी स्वयंपाक वगैरे झालेला होता, पण डबा भरायचा होता, तो पण भरून घेतला. आणि मम्मी ना आली आहे म्हटलं तर काही खाऊ आणणार नाही असं तर होणारच नाही. सो छान अशा रव्याचे लाडू आणली होती आणि ती त्यांना पण दिली. आदू पण मॉर्निंग खाऊन गेली होती आणि छान असं वरे उन्हाला ना डाळ आणि तांदूळ त्याचं पाणी पूर्ण असं निघून गेलं होतं. मी चाळणीमध्ये ठेवले होते आणि आणून छान उन्हाला घातले आणि उन्हाला वरे आलो म्हटलं एवढं थंडीमध्ये ना ऊन घेतल्याशिवाय राहतच नाही, म्हणून छान असं आलेच आहे तर थोडंसं ऊन खाऊन जावं म्हणून छान थोडं 5-10 मिनिट ना छान वरेच असं फिरले. कितीही दुपार झाला ना तर थंडी काही संपतच नाही. हे खूप थंडी वाजत आहे आणि मी पण छान रव्याचा लाडू मम्मीने आणलेला एन्जॉय केला. तर असा काहीसा दिवस होता. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.